नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मधील NMMS परीक्षेसाठी पेपर 1 सॅट मधील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव भाग 9. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमधला सर्वात पहिला प्रश्न आहे, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय कोण होता? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध हे कोणत्या समाजाची तत्वे आहे? मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध ही कोणत्या समाजाची तत्वे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रार्थना समाज. मित्रांनो, मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध ही सर्व प्रार्थना समाजाची तत्वे आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी स्थापन केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. मित्रांनो, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कधी केला? लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कधी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1856 मध्ये. मित्रांनो, 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड ही पुस्तके कोणी लिहिली? ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड ही पुस्तके कोणी लिहिली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महात्मा फुले. मित्रांनो, महात्मा फुले यांनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड ही पुस्तके लिहिली. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1875 मध्ये. मित्रांनो, 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, पुण्यात अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? पुण्यात अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महर्षी धोंडो केशव कर्वे. मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राज्यसभा. मित्रांनो, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना काय म्हणतात? लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, खासदार. मित्रांनो, लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना खासदार असे म्हटले जाते. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, लोकसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात? लोकसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 5 वर्षांनी. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उपराष्ट्रपती. मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किती असले पाहिजे? राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय हे किती असले पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 30 वर्ष. मित्रांनो, राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय हे 30 वर्षे एवढे असले पाहिजे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, घनतेचे एसआय पद्धतीत एकक कोणते आहे? घनतेचे एसआय पद्धतीत एकक कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, किलोग्रॅम पर मीटर घन. मित्रांनो, किलोग्रॅम पर मीटर क्यूब किंवा घन हे घनतेचे एसआय पद्धतीत एकक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो हे कशाचे उदाहरण आहे? फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर सुद्धा काही वेळ फिरत राहतो हे कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गतीचे जडत्व. मित्रांनो आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, यल या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? यल या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 8. मित्रांनो, यल या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 एवढी असते. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, एन या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते?
N या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 32. मित्रांनो, N या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 32 एवढी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा. पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कावीळ. याचं कारण आहे कावीळ हा विषाणूजन्य रोग आहे, तर मधुमेह, हिमोफिलिया आणि रंग आंधळेपणा हे सर्व अनुवांशिक रोग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 कावीळ हा वेगळा घटक आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे कोणता रोग होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्षय. मित्रांनो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे क्षय हा रोग होतो. त्यानंतर 19वा प्रश्न आहे कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते? कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 एड्स. मित्रांनो, एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते. त्यानंतर 20वा प्रश्न आहे कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणते किरणोत्सारी समस्थानिक वापरतात? कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणते किरणोत्सारी समस्थानिक वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोबाल्ट 60. मित्रांनो, कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोबाल्ट 60 हे किरणोत्सारी समस्थानिक वापरतात. त्यानंतर 21वा प्रश्न आहे अमिबा पॅरामिशियम युग्लिना हे सजीव कोणत्या सृष्टीतील आहे? अमिबा पॅरामिशियम युग्लिना हे सजीव कोणत्या सृष्टीतील आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रोटिस्टा. मित्रांनो, अमिबा पॅरामिशियम आणि युग्लिना हे सर्व सजीव प्रोटिस्टा या सृष्टीतील आहे. त्यानंतर 22वा प्रश्न आहे जलमग्न जमिनीची रचना काय म्हणून ओळखली जाते? जलमग्न जमिनीची रचना हे काय म्हणून ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सागरतळ रचना. मित्रांनो, जलमग्न जमिनीची रचना ही सागरतळ रचना म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 23वा प्रश्न आहे किनाऱ्यालगत असलेला आणि समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग काय म्हणून ओळखला जातो? किनाऱ्यालगत असलेला आणि समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग काय म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भूखंड मंच. मित्रांनो, किनाऱ्यालगत असलेला आणि समुद्रामध्ये बुडालेला जमिनीचा भाग हा भूखंड मंच म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 24वा प्रश्न आहे कोणत्या ढगांतून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्युमुलो निंबस. त्यानंतरचा प्रश्न आहे एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या काय दर्शविते? एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या काय दर्शविते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मृत्यूदर. मित्रांनो, एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या हे मृत्यूदर दर्शविते. त्यानंतर 26वा प्रश्न आहे ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायात गुंतलेले आहे? ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक व्यवसायामध्ये. मित्रांनो, ग्रामीण गटातील लोक हे मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत त्याला काय म्हणतात? 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चालूपड. मित्रांनो, 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत त्याला चालूपड असे म्हणतात. त्यानंतर 28वा प्रश्न आहे कोणते ढग हे मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात? कोणते ढग हे मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जास्त उंचीवरील ढग. मित्रांनो, जास्त उंचीवरील ढग हे मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. त्यानंतर 29वा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्र सपाटीची सरासरी उंची ही 0 मानली जाते? भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्र सपाटीची सरासरी उंची ही 0 मानली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई. मित्रांनो, भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई या शहरातील समुद्र सपाटी सरासरी उंची ही 0 मानली जाते. त्यानंतर 30वा प्रश्न आहे जमिनीविषयी सर्व माहिती कोणत्या खात्याकडे असते? जमिनीविषयी सर्व माहिती ही कोणत्या खात्याकडे असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महसूल खाते. मित्रांनो, जमिनीविषयी सर्व माहिती ही महसूल खात्याकडे असते. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.